तेव्हा एखादं लेकरू, एखादी संतती, एखादा मुलगा कर्तबगारी करतो, काहीतरी चांगलं मोठं जीवनामध्ये होतो, त्यावेळेला सगळ्यात मोठा आनंद जर कोणाला होत असेल तर ते आपल्या आईला आणि आपल्या वडिलाला. तुम्ही जीवनामध्ये काही कमवलं, एखाद्या मोठ्या पदावर गेलात, एखादी परीक्षा पास झालात, सगळ्यात पहिल्यांदा जर जास्तीत जास्त आनंद कोणाला होतो तो आईला आणि वडिलांना. एखादं एक छोटंसं बाळ असतं, शाळेत जातं, पहिलीच्या वर्गात आहे आणि पहिलीच्या वर्गात झाल्याच्या नंतर महाराज त्यानं चांगल्या मार्काने पास झालं, त्याला किंवा शिक्षकाने गुड दिलं किंवा स्टार दिले, तर ते पाटी घेऊन घरी आल्या आल्या पहिलं काय करतं, आई बघ ना मला स्टार दिले गुरुजींनी, आई बघ ना मला गुड दिले, बघ ना. आई ती पाटी जवळ घेते, त्यालाही जवळ घेते, 2-4 पटापटा रिकाम्या जागा भरा, पटापटा पप्पी घेते, मुक्के घेते, त्याच्या डोक्यावरून हात पुरवते, माझं बाळ छान आहे, असाच अभ्यास करा, असाच अभ्यास करा बाळा, मला खूप आनंद वाटतो. जगात किती मोठे व्हा, तुम्ही मोठे झाल्यानंतर जी वडिलाची शाबासकीची थाप पाठीवर पडेल ना, आई प्रेमाने जवळ घेऊन जेव्हा तोंडावरून हात फिरवेल ना, त्या तोंडाने हात फिरवण्यामध्ये आणि बापाच्या शाबासकीमध्ये महाराज जे प्रेम आहे, त्या सगळ्या जगाच्या फुलं उधळण्यामध्ये सुद्धा ते प्रेम नाही, ध्यानात ठेवा. पण दुर्दैव आहे ह्या हिंदुस्थानचं, दुर्दैव आहे ह्या हिंदुस्थानचं. या हिंदुस्थानमध्ये मातृदेव भव पितृदेव भव ही शिक्षा दिल्या जाते. वेद सांगतोय आईवडिलाची सेवा करा. आणि त्याच युगामध्ये, त्याच काळामध्ये, त्याच भारत देशामध्ये आजही हजारो वयस्कर माता, हजारो वयस्कर पिता वृद्धाश्रमामध्ये, वृद्धाश्रम गच्च भरलेले आहे. जी आई लहानपणी थोडे मार्क मिळाल्यानंतर जवळ घेऊन त्याची पप्पी घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवते, त्याला जवळ घेते, माझं बाळ म्हणून आयुष्यभर त्या लेकराला सांभाळते, मोठं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तीच पोरं आपल्या माईला म्हातारपणामध्ये तिच्या अंगात शक्ती नसते, तिला डोळ्याने दिसत नाही, ती पैसे कमवू शकत नाही, शरीरामध्ये आधार नसतो, अशा अवस्थेमध्ये वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतात. थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, थोडं मागं फिरून बघण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला जसं आपल्या मुलाबाळामध्ये राहायला आवडतं, तरुण पिढीला लग्न झाल्यावर जसं आपल्या मुलाबाळामध्ये आपल्याला जसं राहायला आवडतं, तसंच मागं फिरून बघा, आपल्या म्हाताऱ्या मायबापाला सुद्धा आपल्यामध्ये राहायला आवडतं. खेडेपाड्याने वातावरण चांगलं आहे. अजून अनेक वाक्य बोलू. जास्तीत जास्त वृद्धाश्रमामध्ये कोणत्या लोकांचे मायबाप आहेत, तर ते जास्त पगार घेणाऱ्याचेच मायबाप वृद्धाश्रमात आहेत. अति शिक्षण झालेल्या लोकांचेच मायबाप वृद्धाश्रमात आहेत. माझ्या गरीब शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये क्वचित एखादं अनावधानाने, नाविलाजाने असतील, पण 99% शेतकऱ्याचे मायबाप महाराज वृद्धाश्रमात नाही. सांभाळलं तोच मुलगा आज महाराज महिना महिना फोन करत नाही, महिना महिना बोलत नाही. काय अवस्था असेल त्या आईची आणि काय त्या वडिलांची अवस्था असेल. कारण शेवटी आई ते आई आहे. आईच्या प्रेमाची सर जगात कुणालाच येत नाहीत. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या अनमोल जन्म दिला, आई तुझे उपकार भेटणार. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तारा, अमृता होणी गोड पाजरास पा
अमृताहुनी गोड पाजलास पाधा तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म लागलाय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म लागलाय तुझे उपकार भेटणार नाही हाडाचे तू काढ करुणी हाडाचे तू काढ करुणी केले रंगाचे पाणी तुझ्या सारखे ग कष्ट केले नाही कोणी तुझ्या सारखे ग कष्ट केले नाही कोणी तुझ्या या कष्टाची तुझ्या या कष्टाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही तडप जाऊन हात रख रख त्या राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे पास आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनार आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाधार तडप जाऊन हात नदीची चांदणी तूर चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवापासी देव आई तुलाच मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार
नभीची चांदणी तू ग, चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. आई माझी मायेचा सागर. जोपर्यंत माता जिवंत आहे, आई जिवंत आहे तोपर्यंत तिचं महत्त्व कळत नाही. आपली आपली आई प्रत्येकाने आठवा आणि आपलं लहानपण आठवा. मोठं झाल्यानंतर आपण आपल्या जिभेचा प्रयोग, आपल्या बोलण्याचा प्रयोग म्हातारे आईवर आणि बापावरती सारखं करतो. आपण तुला काही कळत नाही, तुला समजत नाही, तुला नीट ठेवता येत नाही का, मला फार गडबड आहे. आपण आपला अहंकार तिच्यावरती रुबाब करतो का? 4 पैसे कमवतो म्हणूनच ना, 4 पुस्तकं शिकली म्हणूनच ना. पण ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आई निघून जाईल ना, त्या दिवशी कळेल की खरंच महाराज आपल्या जीवनातलं सुख संपलं. अरे आपलं लहानपण आठवा. आज आपण मोठे झालो पण लहानपण विसरलो. आई अशी जेवायला बसलेली असते. नीट लक्ष द्या मी काय बोलतो ते, मला टाइमपास करायचाच नाहीये. आई सगळ्या कुटुंबाचं जेवण झाल्यावर जेवायला बसते. मायबाप घरातल्या सगळ्यांना आधी जेवू घालते आणि सगळ्या शेवटी जेवायला बसते. लेकरू लहान असतं, ताट वाढून घेतलेलं असतं, पोटामध्ये भूक मावत नाही, सगळं कुटुंब जेवलेलं असतं. आधी आई ताट वाढून जेवायला बसते आणि तेवढ्यामध्ये लहान लेकरू महाराज ताटात शेजारी सी करतं. आई मी चुकीचं बोलतोय का? ते लेकरू आईच्या मांडीवरती असतं आणि जेवणाऱ्या ताटात शेजारी लहान बाळ घाण करतं, सी करतं. आपण लहान होतो तेव्हा आईच्या मांडीजवळ घाण केली, तिच्या जेवताना ताटाजवळ घाण केली, पण आईनं कधीच ढकलून दिलं नाही. मायबाप आईनं कधी त्रास दिला नाही. आई तशीच जेवता जेवता लेकराला उचलते, बाथरूम मध्ये नेते, त्याला स्वच्छ करते. आणि तशा वाईट अवस्थेत सुद्धा महाराज ताट बाजूला करून आई जेवते. पण कधी आईने आपला तिरस्कार केला नाही, कधी आपल्याला महाराज त्रास दिला नाही, कधी तिरस्कार केला नाही. पण तीच आई जर आजारी पडली, वय झालं आणि जर थोडा शरीराचा जर त्रास होऊ लागला तर मोठं झाल्यानंतर पोरं म्हणतात हे म्हातारीला काही काम नाही, हिला बाजूला कुठंतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये जागा द्या. वा रे वा. लेकरं झाल्यानं, लग्न झाल्याच्या नंतर माता पिता ऐका 10 बाय 10ची रूम भाड्याने राहतात शहरामध्ये लेकरं शिकवण्यासाठी. त्याच रूम मध्ये, एका छोट्याशा रूम मध्ये मुलगा राहतो, मुलगी राहते, आई वडील राहतात, आलेले पाहुणे रावणे त्याच घरामध्ये राहतात. पण आई वडिलाला कधीच दाटण होत नाही तेवढ्या छोट्या रूमची. ना मुलीची दाटण होत, ना मुलीचा त्रास होतो, ना मुलाचा. सगळे एवढ्याशा रूम मध्ये माय आणि बाप एका रूम मध्ये घेऊन काबाड कष्ट करून लेकरं शिकवतात. आणि पोरं मोठा बंगला बांधल्यानंतर प्रत्येक जण एका एका रूम मध्ये झोपेल. एवढे मोठे मोठे घर, पण मायबापाला घरामध्ये जागा नाही. तेच मायबाप कुठं? वृद्धाश्रमामध्ये. मग मला असं वाटतं की हे का घडतं जगामध्ये? कारण का केलेले उपकार विसरलेले असतात म्हणून घडतं हे सगळं. आई हाताला धरते, बोटाला धरून चालायला शिकवते ना दादा. तेरी उंगली पकड़ के चला, तेरी उंगली पकड़ के चला, तेरी उंगली आपलं लहानपण आठवा म्हणजे कळेल. ममता के आंचल में पला माँ, मेरी माँ, मैं तेरा लाडला माँ, तेरी माँ, मैं तेरा लाडला. तेरी उंगली पकड़ के चला, तेरी ममता में ही पला. ओ मेरी माँ मैं तेरा लाडला, मेरी माँ
के रब से पहले मैं तेरा नाम लूं, बन के तेरा साया मैं तुझके थाम लूं। उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं, रखूं तुझे पलकों तले पूजा करो तेरी, तेरे सिवा तू ही बता जिंदगी मेरी। मैं तो तेरे सपनों के रंग में ढला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ मेरे माँ मैं तेरा लाडला, बज के अपने घर से सुख जाएगा कहा, बदलेगा नसीबा एक रोज तेरी माँ। बज के अपने घर से खुश जाएगा कहा, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ। तेरी खुशी मेरी खुशी गम तेरा मेरा, तेरे लिए तेरी करम लूंगा सौ जन्म। तू नहीं दुनिया में कुछ नहीं है मेरा, तेरी उंगली पकड़ के